की त्यांनी कडाडून त्या किराण्याचा विरोध केला. किराण्याचा एक एक वस्तू त्या ठिकाणी काढून दाखवली, साडी काढून दाखवली. त्याने मला 100 रुपयाची साडी पाठवली फुलकटासारखी. हे पाठवला. हे काय आहे? हा पोहा आहे. हे मुरमुऱ्याचे पाकिट आहेत 2. हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून 2 मुरमुऱ्याचे पाकिट आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी हे सांगितलं की मी मोठ्या घरची मुलगी आहे, मी जमीनदार आहे, मी पैसेवाली आहे आणि मला या किराण्याची गरज नाही आहे, कुठल्या साडीची गरज नाही आहे. परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल. माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही. मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित व्यक्तीची बायको आहे. आणि यशोमतीताईला सुद्धा अनेक वर्षापासून त्यांच्या घरी एक फराळाची किट आणि एक किराण्याची किट दरवेळेस पाठवतो की एक भावातर्फे बहिणीला भेट म्हणून, ही आपुलकी म्हणून मी त्यांच्याकडे पाठवतो. कुठेतरी आपली आपुलकी कायम राहिली पाहिजे आणि कुठेतरी आपुलकीचं एक नातं जोपासलं पाहिजे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे. तुम्हाला जर ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ उरतो का? मी माझ्याबद्दल ते खूप काही बोलल्या की मी बारदाना काम करणारा एका हमालाचा मुलगा आहे. तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल, काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाहीयेत ते द्या ना तुम्ही. हे काय लावलेलं आहे भानगडी? अनेकदा त्यांना फराळाचं गिफ्ट अनेकदा दिलेलं आहे, अनेक वर्षापासून सुरू आहे. पण आता अचानक त्यांनी जी भाषा वापरली, आणि हे भैया आणि हे भाभी अवकातीत राहायचं. मी काय पहिल्यांदा पडली नाही. आणि मी पडली, निवडून आली, नाही निवडून आली, मंत्री झाली, अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही. मी माझे पक्ष बदलत नाही. मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही.